एक वृक्ष की हत्या। इस कविता के कवि कुंवर नारायण। कविता। अब के घर लौटा तो देखा वह नहीं था वही बूढ़ा चौकीदार वृक्ष, जो हमेशा मिलता था घर के दरवाजे पर तैनात। पुराने चमड़े का बना उसका शरीर, वही सख्त जान, झुर्रियोंदार खुरादार तनु मैला कुचैला। राइफल सी एक सूखी डाल, एक पगड़ी फील पत्तीदार, पाँव में फटा पुराना जूता, चरमराता लेकिन अकड़ बलबूता। धूप में, बारिश में, गर्मी में, सर्दी में, हमेशा चौकन्न अपनी खाकी वर्दी में। दूर से ही ललकारता, कौन? मैं जवाब देता, दोस्त, और पल भर को बैठ जाता उसकी ठंडी छाँव में। दरअसल शुरू से ही था हमारे अंदेशे में कहीं एक जानी दुश्मन, कि घर को बचाना है लुटेरों से, शहर को बचाना है नादिरों से, देश को बचाना है देश के दुश्मनों से। नदियों को नाला हो जाने से, हवा को धुआं हो जाने से, खाने को जहर हो जाने से बचाना है। जंगल को मरुथल हो जाने से बचाना है, मनुष्य को जंगल हो जाने से। कविता का सारांश। कवि ने वृक्षों की प्रति अपनी संवेदना जताई है। बचपन में कवि ने जिस वृक्ष को देखते थे, अब उसके ना दिखने से उस वृक्ष की याद करते हैं। कवि और उस वृक्ष के बीच एक ऐसा संबंध बना हुआ था। उस वृक्ष को कवि एक दोस्त के रूप में देखते थे। उस वृक्ष के कट जाने पर कवि को उसकी याद सताती है। कवि कहते हैं कि अब जब मैं घर लौटा था वह वृक्ष नहीं था, वही बूढ़ा चौकीदार जैसे वृक्ष जो सदा घर के दरवाजे पर हमेशा मिलता था, अब वहाँ नहीं था। कवि उस वृक्ष को वर्णन करते हैं कि वह कठोर जाने वाला, झुर्रियों से भरे कठोर शरीर वाला वृक्ष था। उसकी एक डाल राइफल जैसी थी, उसकी फूल पत्तियों से भरी पगड़ी थी, उसके पाँव में फटा पुराना जूता चरमराता था लेकिन बहुत मजबूत था। वह वृक्ष धूप, वर्षा, गर्मी, सर्दी सभी समय में अपनी खाकी कपड़ों में हमेशा जागरूक रहता था। वह दूसरों से ही पुकारता था, कौन? तब कवि जवाब देते थे कि दोस्त, और कवि उस वृक्ष की ठंडी छाया में पल भर के लिए बैठ जाता था। सच में उन दोनों का संदेह था कि कहीं एक दुश्मन था। कवि लगा कि घर को लुटेरों से बचाना है, अत्याचारियों से शहर को बचाना है, देश के दुश्मनों से देश को बचाना है, और नदियों को नाला हो जाने से बचाना था, हवा को धुआं हो जाने से बचाना था, अन्न को जहर हो जाने से बचाना था, जंगल को रेगिस्तान होने से बचाना और मनुष्य को जंगली जानवर हो जाने जैसे बचाना है। क्योंकि अब मनुष्य मानवीय भावनाओं रखकर मानव बनाना है। इस प्रकार कवि कुंवर नारायण ने परिसर के साथ मानवीय भावनाओं की रक्षा करने की बातों को इस कविता के स्पष्ट रूप से समझाने की कोशिश की है, कहकर हम यहाँ पे हिंदी सारांश को मुक्ताय करते हैं। अभी हम कन्नड़ सारांश में देखने की यहाँ पे कोशिश करेंगे। ಒಂದು ವೃಕ್ಷದ ಹತ್ಯೆ. ಕವಿಯು ವೃಕ್ಷಗಳ ಬಗ್ಗೆ ಸಂವೇದನೆ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ನೋಡಿದ ಒಂದು ವೃಕ್ಷವನ್ನು ಅವರು ಈಗ ಕಾಣುತ್ತಿಲ್ಲ. ಅವರು ಈಗ ಆ ವೃಕ್ಷವನ್ನು ನೆನಪಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕವಿ ಮತ್ತು ಆ ವೃಕ್ಷದ ನಡುವೆ ಒಂದು ಸಂಬಂಧವಿತ್ತು. ಆ ವೃಕ್ಷವನ್ನು ಕವಿ ಸ್ನೇಹಿತನಂತೆ ಕಾಣುತ್ತಿದ್ದರು.
ಆ ವೃಕ್ಷವನ್ನು ಕಡಿದ ನಂತರ ಕವಿಗೆ ಅದರ ನೆನಪು ಕಾಡುತ್ತಿತ್ತು. ಈಗ ನಾನು ಮನೆಗೆ ಹೋದಾಗ ಆ ವೃಕ್ಷವಿರಲಿಲ್ಲ. ಅದೇ ವೃದ್ಧ ಕಾವಲುಗಾರ ನಂತಿರುವ ವೃಕ್ಷ ಸದಾ ಮನೆ ಬಾಗಿಲ ಬಳಿ ಯಾವಾಗಲೂ ಕಾಣುತ್ತಿತ್ತು. ಅದು ಈಗ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಅದು ಕಠೋರ ಜೀವನದ ಸುಕ್ಕುಗಟ್ಟಿಯಾದ ನೀರಿಗೆಗಳಿಂದ ಕೂಡಿದ ಗಟ್ಟಿ ಶರೀರದ ವೃಕ್ಷವಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಒಂದು ಟೊಂಗೆ ರೈಫಲಿನಂತೆ ಇತ್ತು. ಅದರ ಕಿರೀಟ ಹೂ ಎಲೆಗಳಿಂದ ತುಂಬಿತ್ತು. ಅದರ ಕಾಲುಗಳಲ್ಲಿ ಹರುಕು ಹಳೆಯ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಚರ್ಮರ್ ಎಂದು ಶಬ್ದ ಮಾಡುತ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಅದು ಬಹಳ ಗಟ್ಟಿಯಾಗಿತ್ತು. ಹೀಗೆ ಕವಿ ವೃಕ್ಷವನ್ನು ವರ್ಣಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಿಸಿಲು, ಮಳೆ, ಚಳಿಯಲ್ಲಿ ಆ ವೃಕ್ಷವು ತನ್ನ ಖಾಕಿ ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಸದಾ ಜಾಗೃತವಾಗಿರುತ್ತಿತ್ತು. ಅದು ದೂರದಿಂದಲೇ ಯಾರು ಎಂದು ಕೂಗಿದಾಗ ಕವಿಯು ಸ್ನೇಹಿತ ಎಂದು ಉತ್ತರಿಸಿದ್ದರು. ನಿಜವಾಗಿಯೂ ಹಾಗೆಯೇ ಕವಿ ಆ ವೃಕ್ಷದ ತಂಪಾದ ನೆರಳಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಕ್ಷಣ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು. ನಿಜವಾಗಿಯೂ ಪ್ರಾರಂಭದಿಂದಲೇ ಒಬ್ಬ ಪರಿಚಯದ ವೈರಿ ಇದ್ದನೆಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸಂದೇಹವಿತ್ತು. ನಾವು ಕಳ್ಳಕಾಕರಿಂದ ಮನೆಯನ್ನು ಉಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ, ಅತ್ಯಾಚಾರಿಗಳಿಂದ ನಗರವನ್ನು ರಕ್ಷಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಎಂದು ಕವಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನದಿಗಳನ್ನು ಚಿಕ್ಕ ಕಾಲುವೆಯಾಗುವುದರಿಂದ ತಿಳಿಯಬೇಕಾಗಿದೆ, ಹವೆ ಅಥವಾ ಗಾಳಿ ಹೊಗೆಯಾಗುವುದರಿಂದ ತಪ್ಪಿಸಬೇಕಾಗಿದೆ, ಆಹಾರವು ವಿಷವಾಗುವುದರಿಂದ ರಕ್ಷಿಸಬೇಕಾಗಿದೆ, ಹಾಗೂ ಕಾಡು ಅಥವಾ ವನ ಬಂಜರು ಭೂಮಿ ಅಥವಾ ಮರುಭೂಮಿಯಾಗುವುದರಿಂದ ಉಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಮನುಷ್ಯನು ಮನುಷ್ಯತ್ವ ಅಥವಾ ಮಾನವರ ಇಲ್ಲದಂತಾಗುವುದರಿಂದ ಆತನನ್ನು ರಕ್ಷಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಹೀಗೆ ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಕವಿಗಳು ಪರಿಸರವನ್ನು ಉಳಿಸುವ, ಸಮಾಜವನ್ನು, ದೇಶವನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಮತ್ತು ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ಬಗ್ಗೆ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇನೆ.